Hello students, welcome back to our channel Information Technology. I am Jagta Pesvi from Krishna Mahavidyalay. Today we study about JavaScript part 3. So let's start with intro. Welcome in this video. In this video we study 3.2 looping statement. In this point we study while creating programming logic we need to execute some statements repeatedly. आता या लूपिंग स्टेटमेंटमध्ये तुम्हाला प्रोग्रॅमचं लॉजिक दाखवण्यासाठी हे लूपिंग स्टेटमेंट वापरले जातात. ह्या लूपिंग स्टेटमेंटची खूप गरज असते प्रोग्रॅममध्ये, कारण एकच व्हॅल्यू किंवा एकपेक्षा जास्त व्हॅल्यू रिपीटेडली तुम्हाला प्ले करून दाखवायची असेल, म्हणजे आउटपुटमध्ये दाखवायचे असेल, तर त्यासाठी लूप स्टेटमेंटचे वापर केले जातात. देन नेक्स्ट पॉईंट, iteration refers to the execution of statement or a group of statements of code for a fixed number of times or till the condition is satisfied. In this point, iteration refers to repeating the execution of a statement or a group of statements of code. म्हणजे काय तर रिपीट तुम्हाला कोड करायचा असेल तर त्यासाठी इटरेशन स्टेटमेंटचा वापर केला जातो. मग हा इटरेशनचे स्टेटमेंट ग्रुपमध्येच वापरले जातात. इटरेशन मीन्स डुईंग द सेम थिंग अगेन अँड अगेन इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज लूप. त्यालाच काय म्हटलं जातं, लूप म्हटलं जातं. The single statement or group of statements which will be repeatedly are referred to as the body of the loop. रिपीट ही कंडिशन जर तुम्हाला दाखवायची असेल तर त्यासाठी इटरेशनचा वापर केला जातो. याच्यामुळं रिपीट कंडिशन डिस्प्ले करून दाखवले जातं. त्यालाच काय म्हटलं जातं, लूप म्हटलं जातं. देन नेक्स्ट पॉईंट, द कंडिशन शुड बी बुलियन कंडिशन. आता या लूप स्टेटमेंटमध्ये जेवढ्या कंडिशन तुम्ही वापरल्या जातात त्या कंडिशन ह्या बुलियन प्रकारच्या असतात. बुलियन म्हणजे याच्यामध्ये दोनच व्हॅल्यू येतात, 0 अँड 1. दोनच व्हॅल्यू येतात, त्याला म्हटलं जातं बुलियन नंबर्स. देन नेक्स्ट पॉईंट, सम कॉमनली युज्ड जावास्क्रिप्ट लूपिंग स्टेटमेंट्स. तर जावास्क्रिप्ट या लँग्वेजमध्ये कॉमनली कोणकोणत्या प्रकारचे लूप स्टेटमेंट्स वापरले जातात ते आपण पाहू. फर्स्ट, फॉर लूप. आता फॉर लूपमध्ये काय असतं तर कंडिशन असते, म्हणजे इनिशियलायझेशन, कंडिशन अँड इटरेशन असे 3 प्रकार. म्हणजे एकाच कंसात हे 3ही स्टेटमेंट तुम्ही वापरू शकता फॉर लूपमध्ये. ते 1 बाय 1 पुढं आपण पॉईंट घेणार आहोत. ते नेक्स्ट आहे दुसरं लूपिंग स्टेटमेंट आहे व्हाईल लूप. तर व्हाईल लूपमध्ये व्हाईल कंडिशन देन ओपन करली, स्टेटमेंट क्लोज करली असं या टाईपमध्ये दिलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड आहे डू व्हाईल लूप. म्हणजे काय तर यामध्ये डूमध्ये तुम्हाला स्टेटमेंट सुरुवातीला द्यायचं आणि लास्टला व्हाईलमध्ये कंडिशन द्यायचं असं. हे डू व्हाईल लूप उलट वापरलं जातं आणि व्हाईल लूपच्या विरुद्ध वापरलं जातं. अँड नेक्स्ट आहे लूप स्टेटमेंट ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट्स. तर ब्रेकमध्ये कंडिशन डायरेक्ट तुमची ब्रेक होते, म्हणजे पूर्णपणे थांबते चेक केल्यानंतर. अँड कंटिन्यू स्टेटमेंटमध्ये काय होतं तर तुमची जी कंडिशनमध्ये जी व्हॅल्यू असाइन केल्या ती व्हॅल्यू सोडून पुढच्या व्हॅल्यू, म्हणजे ती व्हॅल्यू सोडून, याचाच अर्थ त्याला म्हटलं जातं स्किप. ती व्हॅल्यू वगळून पुढच्या कंडिशन ह्या तो काउंट करतो. पण कंटिन्यूमध्ये तुमचं हे लूप फिरत राहतं, पण ब्रेक स्टेटमेंटमध्ये तिथंच लूप तुमचं संपतं. आता 1 बाय 1 आपण हे पाहू. फर्स्ट, फॉर लूप. फॉर लूपमध्ये काय येतं पहा. दिस लूप एक्झिक्यूट्स स्टेटमेंट्स ॲज लॉंग ॲज कंडिशन बिकम्स ट्रू.
म्हणजे काय, तर हे फॉर लूप आहे, एकमेव असं लूप आहे की सतत चालत राहतं. जोपर्यंत तुमच्या कंडिशन ट्रू होत आहे तोपर्यंत हे फॉर लूप चालू जर राहतं, आणि ज्यावेळी तुमचं कंडिशन फॉल्स होईल त्या ठिकाणीच हे फॉर लूप थांबतं. देन कंट्रोल कम्स आउट फ्रॉम द लूप वेन कंडिशन बिकम्स फॉल्स. जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स होईल तेव्हाच हे लूप तुमचं थांबलं जातं. नेक्स्ट पॉईंट, बेनिफिट ऑफ फॉर लूप इज दॅट इट कंबाईन्स इनिशियलायझेशन, कंडिशन अँड लूप इटरेशन मीन्स इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट इन ए सिंगल स्टेटमेंट. आता या फॉर लूपमध्ये काय केलं जातं, पहिल्यांदा व्हॅल्यू इनिशियलाइज केली जाते, म्हणजे असाइन केली जाते, व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केली जाते. म्हणजे जर तुम्हाला 10 व्हॅल्यू 1 to 10 व्हॅल्यू डिस्प्ले करायचे असतील तर पहिल्यांदा सुरुवातीची व्हॅल्यू तिथं असाइन केली जाते, म्हणजे I = 1. देन नेक्स्ट कंडिशन पुढे दिली जाते, म्हणजे I इज लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन. पुढे द्यायचं किती नंबर तुम्हाला डिस्प्ले करायचे, 10 करायचे आहेत, 20 करायचे आहेत, 5 करायचे आहेत, कितीही तिथं तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता. आता इटरेशनमध्ये इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट म्हणजे तुम्हाला नंबर 1 by 1 म्हणजे 1 2 3 असे असेंडिंग किंवा 10 9 8 7 असे डिसेंडिंग ऑर्डरनं नंबर तुम्हाला डिस्प्ले करायचे असतील तर त्यासाठी इन्क्रीमेंट इटरेशन लूप वापरलं जातं. आता इन्क्रीमेंटमध्ये 2 प्लस साईन येतात आणि डिक्रीमेंटमध्ये 2 मायनस साईन येतात. आता इन्क्रीमेंटमध्ये प्लस साईन म्हणजे संख्या इन्क्रीमेंट होते, म्हणजे वाढत जाते, अँड डिक्रीमेंटमध्ये मायनस म्हणजे 1 संख्या तुमची कमी होते. ह्यालाच इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट असं म्हटलं जातं, आणि हे सगळं एकाच सिंगल स्टेटमेंटमध्ये दिलं जातं. देन नेक्स्ट पाहू सिंटॅक्स. फॉर लूपचा सिंटॅक्स काय आहे, कसं वापरलं जातं हे फॉर लूप. फर्स्ट पहा, फॉर इन ब्रॅकेट इनिशियलायझेशन सेमीकोलन कंडिशन सेमीकोलन इटरेशन अँड क्लोज ब्रॅकेट. आता या ओपन अँड क्लोज ब्रॅकेटमध्ये ह्या 3 कंडिशन ॲट अ टाईम तुम्ही देऊ शकता. या कंडिशनमध्ये पहा, पहिल्यांदा येतं इनिशियलायझेशन, म्हणजे काय तर व्हॅल्यू तिथं इनिशियलाइज करायची, म्हणजे असाइन करायची. आता 1 to 10 नंबर तुम्हाला डिस्प्ले करायचे म्हणजे इन्क्रीमेंट करायचे आहेत, किंवा 1 to 10 नंबर तुम्हाला डिक्रीमेंटच्या स्वरूपात डिस्प्ले करायचे आहेत इटरेशनमध्ये. तर तिथं ह्या कंडिशन तुमच्या पहिल्यांदा व्हॅल्यू असाइन करायची, म्हणजे काय करायचं तर I = 1 कंडिशन इथं द्यायची, I इज ग्रेटर दॅन इक्वल टू 10 और I इज इक्वल टू लेस दॅन 10. देन इटरेशनमध्ये I ++ द्यायचं किंवा I - असं द्यायचं. मग या 3 टाईपमध्ये हे प्रत्येक वेगवेगळं द्यायचं स्टेटमेंट. आता ही कंडिशन पहा, इनिशियलायझेशन नंतर सेमीकोलन, म्हणजे एक कंडिशन झाल्यानंतर, म्हणजे एक व्हॅल्यू झाल्यानंतर लगेच सेमीकोलन दिलाय, म्हणजे तिथं ती व्हॅल्यू तुमची संपून पुढच्या कंडिशनमध्ये जातो, म्हणजे कंडिशन सेकंडमध्ये जातो. मग तिथं पण सेमीकोलन आहे, ती कंडिशन चेक झाल्यानंतर पुढं जातं इटरेशनमध्ये. मग इटरेशनच्या पुढं काही तुमचं सेमीकोलन नाही, म्हणजे ह्या 3 प्रकारच्या वेगवेगळ्या स्टेटमेंट्स आहेत, त्या पद्धतीनं हे फॉर लूप वापरलं जातं. देन नेक्स्ट ओपन कर्ली ब्रॅकेट. आता तुम्हाला जे काही स्टेटमेंट द्यायचे डिस्प्ले करायचे ते ओपन कर्ली आणि क्लोज कर्लीमध्ये द्यायचे. ओपन कर्ली, देन स्टेटमेंट ब्लॉक, देन क्लोज कर्ली. आता ज्या ठिकाणी तुम्ही क्लोज कर्ली द्याल त्या ठिकाणी हे फॉर लूप तुमचं संपतं, म्हणजे त्याचं काम संपतं. आता ओपन कर्ली आणि क्लोज कर्ली याच्यामध्ये तुम्ही कितीही स्टेटमेंट देऊ शकता. देन नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल पाहू फॉर लूपचं. फर्स्ट, फॉर इन ब्रॅकेट I = 1 सेमीकोलन I इज काय झालं, पाणी आणू का. या 4 व्हॅल्यू झाली, 4 मध्ये 1+ होणार, म्हणजे इटरेशन लूप इथे इन्क्रीमेंट होणार. मग 4 + 1 5. त्याच्यानंतर खाली येणार ओपन कर्ली,
डॉक्युमेंट डॉट राईट ln अँड आय. मग आता इथं 4 + 5 म्हणजे इथं 4 + 1 = 5. तर 5 व्हॅल्यू तुमची प्रिंट होणार. त्याच्यानंतर क्लोज करली येणार. देन नेक्स्ट परत 5 ची व्हॅल्यू वर जाणार. फॉरमध्ये इन ब्रॅकेट आय म्हणजे इनिशियलायझेशन. इथं 5 = 1. आता आयची व्हॅल्यू किती झाली? 5 झाली. सेमिकोलॉन. आता इथं आयची व्हॅल्यू किती येणार? कंडिशनमध्ये चेक करणार. 5 इज लेस दॅन इक्वल टू 5 म्हणजे 5 हा 5 पेक्षा कसा आहे? सेम आहे. म्हणजे संख्या बरोबरच आहे. त्यामुळे तिथं तुमची कंडिशन फॉल्स होणार. मग तो इटरेशनमध्ये जाणार नाही. डायरेक्ट तुमचं स्टेटमेंट क्लोज करलीमध्ये येणार. तिथं कंडिशन तुमची फॉल्स झालेली आहे. त्याच ठिकाणी हे तुमचं लूप संपणार आहे. म्हणजे काम त्याचं संपवणार आहे. आता याचं आपण आउटपुट पाहू. बघा आउटपुटमध्ये दिलं आहे 1 2 3 4 5. या पद्धतीनं हे 1 ते 5 अंक तुमचे डिस्प्ले होणार. अजून एक आपण एक्झाम्पल पाहू फॉर लूपचं. एक्झाम्पल नंबर 2. आता आपण या एक्झाम्पलमध्ये डिक्रिमेंट म्हणजे एक न संख्या कमी होते म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये हे लूप कसं फिरतं. आता पहिल्यांदा पहा. फॉर इन ब्रॅकेट आय = 5 म्हणजे आयची व्हॅल्यू किती आहे? 5. 5 व्हॅल्यू इनिशियलायझेशन केल्या. सेमिकोलॉन. देन आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. आता या ठिकाणी 5 कसा आहे? 1 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. त्यामुळं इथं कंडिशन तुमची परत खाली येणार. ओपन करलीमध्ये जाणार. त्याच्यानंतर डॉक्युमेंट डॉट राईट ln इन ब्रॅकेट आय सेमिकोलॉन. आता या ठिकाणी 5 तुमचं प्रिंट होणार. त्याच्यानंतर परत लूप फिरणार. कुठे जाणार? वर जाणार. फॉरमधून ओपन ब्रॅकेटमध्ये कंडिशन इनिशियलायझेशन बघणार. मग इथं 5 = 5 म्हणजे आयची व्हॅल्यू तुमची 5 झाली. त्याच्यानंतर कंडिशनमध्ये जाणार. आय इज ग्रेटर दॅन 1. आता या ठिकाणी इटरेशन काम करतं म्हणजे थर्ड लूप आय मायनस. मग यामध्ये ही 5 मधून -1 केल्यानंतर किती येतात? 4 येतात. मग नंतर इथं तुमची व्हॅल्यू किती होणार? आयची 4 येणार. तसं ती खाली येणार. ओपन करली आणि डॉक्युमेंट डॉट राईट ln इन ब्रॅकेट आय. इथं व्हॅल्यू तुमची आयची किती प्रिंट होणार आहे? 4. पहिल्यांदा 5 झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट 4. परत वर कंडिशनमध्ये जाणार. फॉरमध्ये इन ब्रॅकेट आय इज इक्वल टू. आता इथं आयची व्हॅल्यू किती झाली तुमची? 4 झाली. इक्वल टू 5 सेमिकोलॉन आयची व्हॅल्यू इथं किती झाली? 4. ग्रेटर दॅन इक्वल टू 1. आता 1 पेक्षा 4 कसं आहे? मोठं होणार. आता इथं इटरेशन वर्क करतो थर्ड लूपमध्ये. आता यामध्ये 4 - 1 म्हणजे किती येतात तुमचे? 3 येतात. मग 3 आलं की खाली जाणार डायरेक्ट. ओपन करली त्याच्यानंतर डॉक्युमेंट डॉट राईट ln इन ब्रॅकेट आय. मग इथं तुमची व्हॅल्यू आयची प्रिंट केली जाते. मग इथं किती व्हॅल्यू येणार तुमची? 3 येणार. देन नेक्स्ट परत ती लूपवर जाणार. 3 आयची व्हॅल्यू इथं 3 होणार. इक्वल टू 5 सेमिकोलॉन. आता इथं कंडिशनमध्ये आयची व्हॅल्यू किती झाली? 3. ग्रेटर दॅन इक्वल टू 1. 1 कसा आहे? 3 पेक्षा लहान आहे. मग इथं इटरेशन लूप तुमचं काम करतात म्हणजे आय मायनस. मग 3 -1 होणार इथं तुमचं. मग किती येणार? 2 येणार. परत कंडिशनमध्ये खाली जाणार तो. ओपन करली डॉक्युमेंट डॉट राईट ln इन ब्रॅकेट आय सेमिकोलॉन. आता या ठिकाणी व्हॅल्यू तुमची आयची किती झाली? 2 झाली. म्हणजे इथं 2 व्हॅल्यू 2 ही व्हॅल्यू प्रिंट होणार. तसंच 2 व्हॅल्यू वर जाणार फॉर लूपमध्ये. मग यामध्ये सुरुवातीला कंडिशन काय आहे? तर आय इनिशियलायझेशन 2 व्हॅल्यू होणार. आयची व्हॅल्यू किती होणार? 2 इक्वल टू 5 सेमिकोलॉन. आता इथं कंडिशनमध्ये जाणार. 2 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. आता 2 ही संख्या 1 पेक्षा मोठी आहे. तर नंतर इटरेशनमध्ये 2 - 1 एक संख्या डिक्रिमेंट होणार आहे. त्यामुळे 2 - किती येणार तुमचं? 1 येणार.
मग तसंच खाली येणार ओपन करली डॉक्युमेंट डॉट राईट ELN इन ब्रॅकेट आय सेमिकोलन. आता इथं व्हॅल्यू किती झाली तुमची आयची 1 झाली, ती खाली प्रिंट करणार. त्याच्यानंतर परत 1 व्हॅल्यू झाल्यानंतर परत फॉर लूपमध्ये जाणार. आय इक्वल टू इथं किती येणार तुमचं 1 येणार. 1 आल्यानंतर सेमिकोलन. आयची व्हॅल्यू किती झाली तुमची इथं कंडिशनमध्ये 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. मग ही इक्वल टू संख्या झाली. या ठिकाणी परत पुढची कंडिशन होणार नाही, आय मायनस मायनस होणार नाही. या ठिकाणी ही कंडिशन तुमची फॉल्स होणार आणि इथंच तुमचं हे फॉर लूप संपणार आहे. आता याचं आउटपुट पाहू आपण. पहा आउटपुटमध्ये कसं दिलेलं आहे. पहिल्यांदा 5 4 देन 3 2 1 असं डिसेंडिंग ऑर्डरनं हे तुमचे नंबर प्रिंट होणार. असं या पद्धतीनं फॉर लूप हे वर्क करतं. देन नेक्स्ट पाहू आपण व्हाईल लूप. व्हाईल लूपमध्ये कसं असते सिंटॅक्स. दिस लूप एक्झिक्यूट स्टेटमेंट ॲज लॉंग ॲज द कंडिशन इज ट्रू. आता या व्हाईल लूपसुद्धा खूप लॉंग टाईम चालणारी कंडिशन चालणारं लूप आहे. यामध्ये जेवढी कंडिशन तुमची मोठी असेल त्या ट्रू व्हॅल्यू येईपर्यंत ती कंडिशन चालते. ज्या ठिकाणी व्हॅल्यू तुमची फॉल्स होते त्या ठिकाणी कंडिशन आपोआप थांबते. ॲज सून ॲज कंडिशन बिकम्स फॉल्स कंट्रोल कम्स आउट ऑफ द लूप. मग तुमचं हे लूप त्या ठिकाणी थांबतं. तर ह्याचं सिंटॅक्स पहा. इनिशियलायझेशन. पहिल्यांदा इनिशियलायझेशन म्हणजे काय तर इथं व्हेरिएबल तुम्हाला असाइन करायला लागतं. म्हणजे A इक्वल टू 1 I इक्वल टू 2 असं. आता व्हेरिएबल म्हणजे काय तर स्टोअर व्हॅल्यू स्टोअर जे करतं त्याला म्हटलं जातं व्हेरिएबल. आता इथं व्हॅल्यू इनिशियलायझेशन केली की सेमिकोलन. त्याच्यानंतर इथं फॉर लूप व्हाईल लूप येतो. व्हाईल इन ब्रॅकेट कंडिशन. मग आता कंडिशन इथं द्यायची आय इज लेस दॅन 10 आय इज ग्रेटर दॅन 10. कोणतीही तुम्ही इथं कंडिशन देऊ शकता. पास फेलची असेल किंवा मार्क तुम्हाला डेट डिस्प्ले करायचे असतील किंवा मन डिस्प्ले करायचे असेल, कोणतीही कंडिशन इथं तुम्ही देऊ शकता. ओपन करली त्याच्यानंतर स्टेटमेंट ब्लॉक. याच्यामध्ये जी कंडिशन दिलेले आहे त्या कंडिशनला अनुसरून तुम्ही इथं स्टेटमेंट द्यायचे. सेमिकोलन आणि क्लोज करली. ठीक आहे. हा सिंटॅक्स झाला. आपण एक एक्झाम्पल पाहू व्हाईल लूपचं. आता व्हाईल व्हेरिएबल आय इक्वल टू 1 म्हणजे इथं इनिशियलायझेशन केले म्हणजे व्हॅल्यू आय ही असाइन केलेली आहे. आयला 1 मानलेलं आहे. देन नेक्स्ट व्हाईल इन ब्रॅकेट आय इज लेस दॅन इक्वल टू 5 ब्रॅकेट कंप्लीट. आता व्हाईल पुढं काय दिली आहे कंडिशन आय इज लेस दॅन इक्वल टू 5 म्हणजे काय तर इथं 5 संख्या ओळीनं तुम्हाला प्रिंट करायच्या आहेत 1 2 5. देन ओपन करली. देन स्टेटमेंट ब्लॉकमध्ये काय दिले डॉक्युमेंट डॉट राईट ELN इन ब्रॅकेट आय सेमिकोलन आय इक्वल टू आय प्लस 1 सेमिकोलन देन क्लोज ब्रॅकेट. आता फॉर लूप सारखंच आहे पण थोडंसं वेगळं आहे. फॉर लूपमध्ये कसं एकाच ब्रॅकेटमध्ये तिन्ही कंडिशन चालतात. व्हाईलमध्ये तसं नाही. व्हाईलमध्ये वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यानं तुमची कंडिशन रन होते म्हणजे लूप फिरत राहतं. आता या ठिकाणी पाहू आपण. इथं आयची व्हॅल्यू किती घेतली आपण 1. आय इज लेस दॅन इक्वल टू 5. नंतर कंडिशन ओपन कर्लीमध्ये जाते. ओपन कर्लीमध्ये गेल्यानंतर इथं 1 तुमची व्हॅल्यू प्रिंट होणार. डॉक्युमेंट डॉट राईट ELN इन ब्रॅकेट आय म्हणजे हे प्रिंटफ स्टेटमेंट आहे. 1 इथं व्हॅल्यू तुमची प्रिंट झाली. पुढं कंडिशन काय होते तर आयची व्हॅल्यू 1 इक्वल टू आय म्हणजे इथं इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरलं. आय प्लस 1 दिले. आय मायनस 1 असतं तर इथं डिक्रीमेंट म्हणजे आय मायनस मायनस झालं असतं म्हणजे 1 मायनस मायनस झालं असतं. तर 1 प्लस 1 असं झालं म्हणजे 1 प्लस 1 किती 2 झालं. त्याच्यानंतर हे वर जातं. वर कुठे जातं व्हाईलमध्ये कंडिशन चेक करता आय इज लेस दॅन इक्वल टू 5. इथं आयची व्हॅल्यू किती येते तुमची 2. मग 2 ही 5 पेक्षा कसं आहे लहान आहे. त्यामुळं परत हे कंडिशन चेक करण्यासाठी पुढं जातं. ओपन करली त्याच्यानंतर डॉक्युमेंट डॉट राईट ELN इन ब्रॅकेट आय सेमिकोलन
आय इक्वल टू आय प्लस 1 सेमिकोलन. आता इथं आयची व्हॅल्यू किती झाली तुमची 2. मग 2 प्लस 1 बिकम्स 3. परत ही वर जातं व्हाईल कंडिशनमध्ये. आयची व्हॅल्यू इथं किती येणार 3 लेस दॅन इक्वल टू 5. आता 3 व्हॅल्यू झालेली आहे. 5 पेक्षा 3 कसं आहे लहान आहे. परत ते खाली जातं ओपन करली डॉक्युमेंट डॉट राईट एल इन ब्रॅकेट आय. इथं प्रिंट करतं व्हॅल्यू 3 सेमिकोलन. 3 व्हॅल्यू पुढे जाते आयमध्ये. इथं आयची व्हॅल्यू 3 येणार इक्वल टू 3 प्लस 1 मीन्स 4 येणार सेमिकोलन. मग इथं 4 झालं की परत वर जाणार व्हाईल कंडिशनमध्ये डायरेक्ट व्हाईल लूपमध्ये. इन ब्रॅकेट कंडिशन तिथं चेक करणार 4 इज लेस दॅन इक्वल टू 5. म्हणजे आयची व्हॅल्यू किती झाली तुमची 4. नंतर खाली येणार ओपन करली डॉक्युमेंट डॉट राईट एल इन ब्रॅकेट आय. आता इथं आयची व्हॅल्यू तुमची 4 प्रिंट होणार सेमिकोलन आय. आता इथं आय किती असणार तुमचा 4 इक्वल टू 4 प्लस 1 म्हणजे काय झालं 5. परत वर जाणार लूपमध्ये डायरेक्ट व्हाईल इन ब्रॅकेट आय इज लेस दॅन इक्वल टू 5. म्हणजे इथं व्हॅल्यू तुमची आयची किती येणार 5 येणार म्हणजे इक्वल. ठीक आहे. मग नंतर ही खाली जाणार ओपन करली त्याच्यानंतर डॉक्युमेंट डॉट राईट एल इन ब्रॅकेट आय. मग या ठिकाणी आयची व्हॅल्यू तुमची प्रिंट होणार 5. आता ह्या ठिकाणी मग हे तुमचं इक्वल व्हॅल्यू आल्यानंतर इथं तुमची कंडिशन पुढची फॉल्स होते आणि त्या ठिकाणीच हे लूप थांबतं. आपण आता नेक्स्ट पाहू डू व्हाईल लूप. डू व्हाईल लूपमध्ये काय सेम द do while statement will execute a block of code once and then it will repeat the loop while a condition is true. आता do while मध्ये काय असतं तर while लूपच्या विरुद्ध असतं. पहिल्यांदा काय दिलं जातं स्टेटमेंट ऑफ ब्लॉक दिला जातो त्याच्यानंतर कोड दिला जातो आणि त्याच्यानंतर कंडिशन दिली जाते असं या पद्धतीनं. आता आपण सिंटॅक्स पाहू डू व्हाईल लूपचा. सिंटॅक्स काय आहे डू ओपन करली कोड ऑफ एक्झिक्युटेड म्हणजे एक्झिक्युशनचा कोड स्टेटमेंटचा कोड इथं दिला जातो. देन क्लोज करली देन व्हाईल इन ब्रॅकेट कंडिशन. आता व्हाईल इन ब्रॅकेट कंडिशन या ठिकाणी तुम्ही शेवटी कंडिशन द्यायची आहे. मग हे उलट व्हाईल लूपच्या विरुद्ध काम करत असतं. देन नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. एक आपण डू व्हाईल लूपचं कसं वर्क करतं. टॅग HTML देन टॅग बॉडी देन टॅग स्क्रिप्ट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा टेक्स्ट स्लॅश जावास्क्रिप्ट डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट ब्रॅकेट क्लोज. आता स्क्रिप्ट काय आहेत का वापरले तर आपण जावास्क्रिप्टमध्ये हे स्क्रिप्टिंगचे प्रोग्राम लिहितो म्हणून स्क्रिप्ट टॅग वापरलेला आहे. देन नेक्स्ट आय इक्वल टू 0. आता इथं आयची व्हॅल्यू आपण किती असाइन केल्या 0. देन डू ओपन करली डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा टॅग बी द नंबर इज डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आता बी टॅग काय आहे तर बोल्डमध्ये ह्या व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले करायच्या आहेत. प्लस आयची व्हॅल्यू प्लस डबल इन्व्हर्टेड कॉमा टॅग बी क्लोज डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट ब्रॅकेट क्लोज. आता या ठिकाणी पहा ही आयची व्हॅल्यू तुम्हाला इथं वर आपण व्हेरिएबलमध्ये डिक्लेअर केलेले. देन नेक्स्ट डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा इथं स्पेस दिलेला आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा BR टॅग डबल इन्व्हर्टेड कॉमा ब्रॅकेट क्लोज देन आय प्लस प्लस अँड क्लोज करली. आता हे प्रिंटचं तुमचं काय झालं स्टेटमेंट झालं या ठिकाणी. आता देन नेक्स्ट इथं व्हाईल कंडिशन दिल्या आय इज लेस दॅन इक्वल टू 5 ब्रॅकेट क्लोज. आता पहा आपल्याला व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे 0 to 5. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे डू व्हाईल लूप असं वर्क करतं. डॉक्युमेंट डॉट राईट आता काय डॉक्युमेंट डॉट राईटमध्ये दिले द नंबर इज इन ब्रॅकेट द नंबर इज हे टेक्स्ट आहे प्लस आय. आता आयची व्हॅल्यू इथं किती दिल्या सुरुवातीला घ्यायची 0 प्लस पुढं काय आहे डॉक्युमेंट डॉट राईट आणि इथं आय प्लस प्लस. मग 0 प्लस
आय किती 1 येणार इथं तुमचं 0 + 1 इन्क्रिमेंट ऑपरेटर वापरले म्हणून तिथं 1 येणार. म्हणजे 0 + 1 किती येतं 1 येतं. परत ते लूप खाली येतं 1. व्हाईल इथं कंडिशन चेक करतं इन ब्रॅकेट आय इज लेस दॅन इक्वल टू 5. मग आयची व्हॅल्यू किती येणार तुमची 1 येणार. मग 5 कसं आहे आयपेक्षा म्हणजे 1 पेक्षा मोठा आहे आणि 5 हे 1 पेक्षा कसं आहे मोठा आहे आणि 1 हे 5 पेक्षा लहान आहे. मग हे कंडिशन तुमची प्रिंट होणार म्हणजे 1 इथं तुमचा प्रिंट होणार. देन नेक्स्ट परत वर जाणार डूमध्ये. नंतर स्टेटमेंटमध्ये इथं द नंबर इज किती येणार तुमचा 1 आय प्लस 1. त्याच्यानंतर खाली येणार आय प्लस प्लस आहे. आय प्लस म्हणजे 1 + 1 येणार म्हणजे किती येणार 2 येणार. ते व्हाईल कंडिशनमध्ये व्हाईल इन ब्रॅकेट. आता इथं आयची व्हॅल्यू किती होणार तुमची 2. 2 इज लेस दॅन इक्वल टू 5 ब्रॅकेट क्लोज. आता 2 हे कसं आहे 5 पेक्षा लहान आहे म्हणजे इथं तुमची प्रिंट होणार व्हॅल्यू. मग 2 1 2 2 नंतर वर जाणार कुठं द डॉक्युमेंट डॉट राईट प्रिंटफ स्टेटमेंटमध्ये. तिथं गेल्यानंतर द नंबर इज प्लस आय. मग इथं तुमची आयची व्हॅल्यू किती येणार 2 येणार प्लस डॉक्युमेंट डॉट राईट पुढं आय प्लस प्लस आहे मग 2 + 1 किती येणार 3 येणार. देन परत जाणार खाली व्हाईल इन ब्रॅकेट आय. आता इथं आयची व्हॅल्यू तुमची 3 येणार. 3 इज लेस दॅन इक्वल टू 5. मग 5 पेक्षा 3 कसं आहे लहान आहे मग ते प्रिंट होणार तुमचं. त्याच्यानंतर परत ते 3 वर जाणार. देन नेक्स्ट त्याच्यानंतर वर डूमध्ये जाणार. डूमधून परत खाली ओपन करली ब्रॅकेट. त्याच्यानंतर डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट टॅग बी द नंबर इज. द नंबर किती आहे इथं आपला 3. 3 प्लस म्हणजे आय प्लस आय प्लस म्हणजे इथं 3 नंबर तुमचा प्रिंट होणार. त्याच्यानंतर पुढं नेक्स्ट डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा टॅग बी आर देन ब्रॅकेट क्लोज आय प्लस प्लस 3 + 1 होणार. बी आर टॅग कशाला 1/1 व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले करण्यासाठी वापरले जातात. मग 3 + 1 किती होणार 4 होणार. त्याच्यानंतर क्लोज करली ब्रॅकेटमधून पुढे जाणार व्हाईलमध्ये कंडिशन चेक करणार तर व्हॅल्यू किती येणार आयची तुमची 3 येणार. 3 इज लेस दॅन इक्वल टू 5 इन ब्रॅकेट परत क्लोज. 3 तुमचं प्रिंट होणार. नंतर वर जाणार डूमध्ये 3 व्हॅल्यू घेऊन ओपन करली डॉक्युमेंट डॉट राईट परत नेक्स्ट द नंबर इज हे टेक्स्ट त्याच्यानंतर प्लस आय. आता इथं आयची व्हॅल्यू किती येणार तुमची 3 प्लस टॅग बोल्ड कंप्लीट. पुढं नेक्स्टमध्ये जाणार पुढचं चेक करणार डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा टॅग बी आर आय प्लस प्लस 3 + 1 होणार. इन्क्रिमेंट आहे म्हणून 1 प्लस होणार. मग 4 होणार खाली व्हाईलमध्ये येणार. व्हाईलमध्ये कंडिशन चेक करणार आयची व्हॅल्यू किती होणार तुमची 4. 4 इज लेस दॅन इक्वल टू 5. मग 4 हे 5 पेक्षा कसं आहे लहान आहे म्हणजे ते 3च्या खाली ते 4 तुमचं प्रिंट होणार. परत 4 वर जाणार डूमधून खाली येणार ओपन करली नंतर डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमध्ये टॅग बी द नंबर इज प्लस आय. मग इथं आयची व्हॅल्यू किती येणार तुमची 4 येणार. देन डॉक्युमेंट डॉट राईट आय प्लस प्लस दिलेला आहे 4 + 1 किती होणार 5. व्हाईल कंडिशन इन ब्रॅकेट आता इथं 5 आयची व्हॅल्यू 5 होणार लेस दॅन इक्वल टू 5 ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. मग या ठिकाणी इक्वल होणार. परत वर जाणार कंडिशनमध्ये 5 कसं झालेलं आहे इक्वल झालेलं आहे. मग या ठिकाणी ही कंडिशन तुमची संपलेली आहे. मग या ठिकाणी तुमचं प्रिंट होणार 1 to 5 नंबर असेंडिंग ऑर्डरनं. तर या ठिकाणी स्क्रिप्टचं काम संपलेलं आहे. मग स्क्रिप्ट टॅग क्लोज करायचा. देन टॅग पी एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे पहा एक्सप्लेनेशन. देन टॅग पी द फॉर लूप सेट्स टॅग बी आय ब्रॅकेट टॅग बी क्लोज इक्वल टू 0. देन टॅग पी ॲज लॉंग ॲज टॅग बी आय
tag b close is less than or equal to 5, the loop will continue to run. हे पॅराग्राफचे स्टेटमेंट ते प्रिंट होणार. then tag p b I b tag close will increase by 1 each time the loop runs. प्रत्येक वेळी लूप फिरताना त्यामध्ये इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरल्यामुळे तुमची व्हॅल्यू 1 काय होणार, इन्क्रीमेंट होणार आणि लूप वर्क होणार. देन बॉडी टॅग क्लोज, देन HTML टॅग क्लोज. आता या ठिकाणी हा प्रोग्राम संपलेला आहे. त्याचं आउटपुट पहा. द नंबर इज 0. आपण खाली पी टॅगमध्ये हे दिलेलं होतं. पहिल्यांदा द नंबर इज 0 प्रिंट होणार. द नंबर इज, देन नेक्स्ट 1, द नंबर इज 2, द नंबर इज 3, द नंबर इज 4, द नंबर इज 5. या पद्धतीनं हे तुमचं आउटपुट दाखवलं जातं. तर एक्सप्लेनेशन काय आहे प्रोग्रामचं ते दिलेलं आहे पहा. द फॉर लूप सेट्स I इक्वल टू 0 as long as I is less than or equal to 5. The loop will continue to run. I will increase by 1 each time the loop runs. म्हणजे प्रत्येक वेळी लूप रन होताना आयची व्हॅल्यू इन्क्रीज होणार. या पद्धतीने हे आउटपुट असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता या ठिकाणी हा प्रोग्राम ह्या व्हिडिओ संपलेला आहे. भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.